अक्षय तृतीयेच्या दिवशी नकळत ही एक चूक केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी, सुख आणि पैसा हळूहळू निघून जाईल आणि आयुष्यात अचानक अडचणीचा काळ सुरू होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर मंडळी, 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीय. यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीचा मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी कोणते छोटे उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी टिकून राहते, या दिवशीची खरेदीसाठीचे सर्वात शुभ मुहूर्त, तिथी आणि या दिवसाचं एक धार्मिक महत्त्व काय आहे, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा मंडळी, अक्षय म्हणजे काय, तर ज्याचा कधीही क्षय होत नाही असा. या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या 5 महत्त्वाच्या घटना आहेत. जसे की या दिवशी परशुराम जन्म महोत्सव असतो. भगवान श्री हरी विष्णूचे 6वे अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्म महोत्सव या दिवशी केला जातो. त्याचबरोबर मंडळी, या दिवसापासून त्रेतायुगाची सुरुवात झाली असेही म्हणतात. गंगा नदी सुद्धा पृथ्वीवर या दिवशी अवतरली. द्रौपदीला भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र सुद्धा या दिवशी दिलं होतं, ज्यामुळे म्हणजेच की ज्यावेळी अन्नाची कमतरता कधीच भासली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, सुदाम जेव्हा कृष्णाला भेटायला गेला होता तेव्हा त्याच्या पोह्याच्या बदल्यात देवाने त्याचं नशीबच पालटलं, तोच हा दिवस होता असंही सांगितलं जातं. आता अक्षय तृतीय हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोनं खरेदी करण्यासाठीच नाही तर नवीन कार्य करण्यासाठी देखील अत्यंत फलदायी मानला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा वैशाख शुद्ध तृतीय साजरा होणार हा सण जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो अनेकांना पडलेला असेल तो म्हणजे सोनं नक्की कधी खरेदी करायचं. 19 एप्रिलला सकाळी 6 वाजतापासून ते दुपारी 3:47 सोने खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम काळ असल्याचं सांगितलं जाते. जर तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर काळजी करू नका. तुम्ही चांदीचं नाणं किंवा तांब्याचं भांडं किंवा धान्य या वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचाही परिणाम अगदी सोन्यासारखाच अक्षय फळ देणारा असतो. आता बघा मंडळी, यंदा 19 एप्रिलला रोजी रविवारी आहे आणि या दिवशी अक्षय तृतीय साजरी केली जाणार आहे. तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे. तृतीया तिथी समाप्त होणार आहे 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26. आता हिंदू धर्मामध्ये उदया तिथी पाहण्याची वेळ आहे आणि उदया तिथीनुसार कोणतेही सण साजरे केले जातात. मात्र यंदा अक्षय तृतीय तिथी 19ला नाही तर 20 एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे. असं असूनही 19 तारखेलाच अक्षय तृतीय साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अशा तृतीय तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजेच की 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. यालाच पूर्वह व्यापनी किंवा पूर्वार्ध व्यापनी तिथी असं म्हणतात. आता अक्षय तृतीयाला ज्यांना ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त कोणता, तर बघा मंडळी, 19 एप्रिल रोजी सोनं खरेदीसाठी काही वेळा अत्यंत फलदायी ठरतात. जसे की सकाळचा मुहूर्त 6:10 पासून ते दुपारी 12:25 आणि संध्याकाळचा मुहूर्त दुपारी 4:30 पासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतचा मुहूर्त असणार आहे. या वेळेत आपण सोनं खरेदी करू शकता. जर तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही चांदीचं नाणं, तांब्याचं भांडं किंवा धान्य या वेळेत खरेदी करू शकतात. या दिवशी विशेष काय करावे, तर बघा मंडळी, तर सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, श्री हरी विष्णूची देवी लक्ष्मीसह पूजा करावी, तुळशीला जल अर्पण करावं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा कलश दान करावा. हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना छत्री, चप्पल, पंखे किंवा गुळ पाणीसुद्धा दान करू शकता. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतात. या दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावू आणि उंबरठ्याची पूजा करावी. आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवसाचं धार्मिक महत्त्व आहे. जसे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूचे 6वे अवतार असलेले भगवान परशुराम यांचा
जन्म महोत्सव असतो. धार्मिक मान्यतेनुसार तीर्थयुगाची सुरुवात सुद्धा याच दिवशी झाली. या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असेही मानले जातात. मग या दिवशी काय करावं, तर दानधर्माला या दिवशी विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना पाणी भरलेला कलश, छत्री, पंखे किंवा अन्नाचं दान करावं. यामुळे पितृदोष दूर होतो असं म्हटलं जातं. या दिवसापासून ग्रहप्रवेश, लग्न किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते, कारण हा दिवस स्वतः एक शुभ मुहूर्त आहे. जसं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त याला म्हटलं जातं. आता काही भागामध्ये आखाजी या नावाने सुद्धा अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी कलश वाहने किंवा घडा भरणे ही प्रथा अत्यंत भावपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरी केली जाते. विदर्भातील ग्रामीण संस्कृतीत या परंपरेला पितृपूजनाचा मोठा दर्जा आहे. या दिवशी मातीचा नवीन कोरा माठ किंवा घडा आणला जातो. तो स्वच्छ धुवून त्यावर चंदनाचे किंवा हळदी कुंकवाचे 5 बोटं ओढली जातात. हा भरलेला पाण्याचा घडा म्हणजे पूर्वजनांचे प्रतीक मानले जाते. घड्यावर आंब्याचे पानं किंवा त्यावर खरबूज किंवा कैरी किंवा मातीचं झाकण ठेवलं जातं. आता अक्षय तृतीया म्हणजे आंब्याचा अधिकृत पाहुणचार सुरू करण्याचा दिवस म्हणून देवाला आणि पितरांना या दिवशी कैरीचे पन्हे नैवेद्य म्हणून दाखवले जातात. विदर्भात या दिवशी पुरणपोळी, कटाची आमटी आणि भजे आवर्जून केले जातात. पितरांच्या नावाने पाटावर नैवेद्य वाढला जातो. घड्याची पूजा झाल्यावर तो घडा एखाद्या गरजू व्यक्तीला दिला जातो किंवा एखाद्या मंदिरात ठेवला जातो किंवा विदर्भातील अनेक भागात या दिवशी पाणी पाजणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. लोक आपल्या घरासमोर पाण्याचे माठ भरून ठेवतात, जेणेकरून उन्हाळ्यातून येणाऱ्या प्रवाशांचे तहान भागेल. यालाच धर्मघटदान असेही म्हणतात. विदर्भात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने झाडांना झोके बांधण्याची सुद्धा प्रथा आहे. मुली आणि स्त्रिया आखेदीच्या गाणे गातात, झोके घेतात. शेतकरी वर्गासाठी हा सुद्धा दिवस महत्त्वाचा असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात जाऊन जमिनीची पूजा करतात आणि पावसाळ्यातील शेती कामाचे नियोजन करतात. ज्यांना यावर्षी नवीन जमीन घ्यायची आहे किंवा विहीर खोदायची आहे तर या मुहूर्तावर कामाला सुरुवात करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर विदर्भात अक्षय तृतीया ही केवळ सोनं खरेदी करण्यापुरती मर्यादित नसून ती पाणी, पित्तर आणि आंबा या 3 गोष्टी भोवती फिरणारे एक अत्यंत पवित्र सामाजिक आणि कौटुंबिक प्रथा आहे. मग तुम्ही विदर्भातील असाल तर तुमच्याकडे आखेजी हा सण कशा पद्धतीने साजरा करतात हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर बघा मंडळी, आता अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपण काही उपायसुद्धा करू शकतो. त्यापैकी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक साधा सोपा उपाय आहे. बघा मंडळी, पूजेमध्ये 11 सोन्याचे किंवा चांदीचे किंवा 1-1 रुपयाचे नाणे घ्यावी. जर ते नसेल तर 10 रुपयाचे 11 साधी नाणी स्वच्छ धुवून ठेवावी. त्यांना हळदी कुंकू आणि अक्षता वाहून त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी ही नाणी लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवावी. यामुळे वर्षभर पैशाची कमतरता अजिबातच भासत नाही असं मानलं जातं. शिवाय लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्या 7 किंवा 11 पिवळ्या रंगाच्या कवड्याचा उपयोग सुद्धा तुम्ही करू शकता. अशाच पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याची पूजा करून त्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे लक्ष्मीला आकर्षित करता येऊ शकतं. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात जिथे धान्य ठेवले आहे त्या जागेची पूजा करावी. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असं देखील सांगितलं जातं. आता जर सोनं खरेदी करणं शक्य होतच नसेल तर या दिवशी आवर्जून खडे मीठ खरेदी करून आणावं. मीठ हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यामुळे घरात भरभराटी होते असं सांगितलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार मात्र देऊ नये, कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. जर कोणाचे पैसे देणे बाकी असेल तर या दिवशी शक्य असल्यास थोडे पैसे देऊन कर्ज कमी करण्यास सुरुवात करावी. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या गल्ल्यामध्ये एक छोटे श्रीयंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र स्थापित करावे. या दिवशी केलेले काम व्यवसायात अक्षय वाढ देतं असं सांगितलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणतेही काम करताना मनात कोणताही वाईट विचार आणू नका. शांत आणि आनंदी राहून केलेले उपाय हे अधिक फलदायी ठरू शकतात. तर अक्षय तृतीया संबंधित हा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं घर सुख समाधानाने भरलेलं राहो. ही स्वच्छद हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच प्रकारे सणावर संबंधित
व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.